नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एका अत्यंत रोमहर्षक पण बऱ्याचदा दुर्लक्षित राहिलेल्या अध्यायावर प्रकाश टाकणार आहोत. 1930ची सविनय कायदेभंग चळवळ आणि मिठाचा सत्याग्रह हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण ज्या राज्यांना समुद्र किनाराच नाही तिथे काय घडलं असेल, तिथे ब्रिटिशांना कसा विरोध झाला, याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रह. मिठाच्या सत्याग्रहाला उभं केलेला हा एक अत्यंत प्रभावी आणि पर्यायी लढा होता. चला तर मग यावर सविस्तर चर्चा करूया. आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. सुरुवातीला आपण या पर्यायी लढ्याची पार्श्वभूमी समजून घेऊ. त्यानंतर पुसदची ठिणगी, बिळाशीचे स्वतंत्र राज्य, या लढ्याचा नकाशा, चळवळीचे स्वरूप आणि शेवटी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे असलेले काही खास मुद्दे आपण पाहणार आहोत. तर भाग 1, पर्यायी लढा, विरोधाचा एक नवा मार्ग. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 1930च्या दशकात किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये मिठाचा सत्याग्रह करणं अगदी स्वाभाविक होतं. पण ज्या प्रदेशांना समुद्रकिनाराच नाही तिथे काय करायचं? अशा भूवेष्टित भागातील लोकांनी अजिबात हार मानली नाही. त्यांनी ब्रिटिशांच्या प्रशासनावर हल्ला करण्यासाठी तिथल्या स्थानिक परिस्थितीचा अत्यंत हुशारीने वापर केला. मिठाऐवजी त्यांनी थेट ब्रिटिशांच्या जाचक जंगल कायद्यांनाच आव्हान देण्याचं ठरवलं. खरंच हा एक भौगोलिकदृष्ट्या अत्यंत अचूक असा रणनीतिक बदल होता. मग नेमका हा जंगल सत्याग्रह म्हणजे होतं तरी काय? तर हा काही नुसता रस्त्यावर उतरून केलेला विरोध नव्हता. जाचक कायदे मोडण्यासाठी लोकांनी थेट राखीव जंगलांमध्ये प्रवेश केला. तिथे जाऊन हेतुपुरस्कर गवत कापणं, लाकूड फाडा तोडणं आणि आपली गुरे तिथे चरण्यासाठी नेणं अशा रोजच्या कृतींमधून केलेला तो सविनय कायदेभंग होता. ब्रिटिशांनी स्थानिकांचे जंगलावरचे नैसर्गिक अधिकार हिरावून घेतले होते आणि तेच कायदे मोडून काढण्यासाठी सामान्य माणसाने उभारलेला हा एक शांततापूर्ण पण अत्यंत ठाम असा लढा होता. पुढे जाऊया. भाग 2, पुसदची ठिणगी, विदर्भातील वणवा. महाराष्ट्रातील जंगल सत्याग्रहाची खऱ्या अर्थाने सुरुवात पुसद येथून मानली जाते. नेतृत्व कोणाचं होतं? तर लोकनायक बापूजी आणे यांचं. त्यांनी पुसद येथील राखीव जंगलात गवत कापून या कायद्याचा भंग केला. बरं, या आंदोलनात केवळ काही मुठभर लोक नव्हते बरं का, तर हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधवांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावरून लोकांच्या मनातील खदखद किती तीव्र होती हे लक्षात येतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा बापूजी आणे यांना अटक झाली तेव्हा चळवळ अजिबात थांबली नाही. वामनराव जोशी यांनी अत्यंत कुशलतेने या आंदोलनाची धुरा आपल्या हाती घेतली. एका सक्षम आणि अखंडित नेतृत्वाची ही उत्तम साक्ष आहे. वळूया पुढच्या भागाकडे. भाग 3, बिळाशीचे स्वतंत्र राज्य, सांगलीतील अभूतपूर्व उठाव. बाबासाहेब देशमुख आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिळाशीच्या लोकांनी तर थेट ब्रिटिशांच्या अधिकारालाच थेट आव्हान दिलं. त्यांनी काय केलं तर जंगलातून चक्क एक सागवानाचं झाड तोडून आणलं आणि गावातील मंदिरासमोर तो स्वातंत्र्याचा ध्वजस्तंभ म्हणून उभारला. त्यावर मोठ्या अभिमानाने तिरंगा फडकवला. विशेष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांतिकारी कार्याची सुरुवात याच उठावातून झाली होती. काही काळासाठी का होईना, पण बिळाशीच्या लोकांनी ब्रिटिश प्रशासन पूर्णपणे नाकारलं आणि स्वतःचं स्वतंत्र राज्य किंवा प्रतिसरकार स्थापन केलं. विचार करा, त्या काळात हा केवढा मोठा मानसिक विजय होता. या सगळ्या चळवळीचा वेग खरंच थक्क करणारा होता. 1930मध्ये सविनय कायदेभंग सुरू झाला. 10 जुलै रोजी पुसदमध्ये गवत कापून पहिली ठिणगी पडली आणि बघता बघता अवघ्या 2 महिन्यांतच बिळाशीचं बंड इतकं तीव्र झालं की 5 सप्टेंबर 1930 रोजी ब्रिटिश पोलिसांनी गावात घुसून अमानुष असा लाठीमार केला. हे प्रतिसरकार मोडून काढण्यात आलं आणि या भीषण दडपणशाहीत धोंडीराम कुंभार आणि इतर काही स्थानिक सत्याग्रही शहीद झाले. स्वातंत्र्यासाठी मोजलेली ही खरोखरच खूप मोठी किंमत होती. आता पाहूया भाग 4, लढ्याचा नकाशा, प्रमुख ठिकाणे आणि नेतृत्व. आता लक्ष द्या, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीनं ही माहिती अगदी सोन्यासारखी आहे. या जोड्या पक्क्या लक्षात ठेवायच्या आहेत. पुसदमध्ये बापूजी आणे, अहमदनगरच्या संगमनेरमध्ये रावसाहेब पटवर्धन आणि भिकाजी वासुदेव कापसे, नाशिकच्या कळवणमध्ये पांडुरंग जवरे, रायगडच्या चिरनेरमध्ये विनायकराव सहस्रबुद्धे आणि चंद्रपूरच्या तळोधीमध्ये कन्नमवार या नेत्यांनी हा लढा पुढे नेला. हे भौगोलिक वैविध्य आणि या नेत्यांची नावं डोक्यात पक्की कोरून ठेवा, कारण संपूर्ण महाराष्ट्राने या लढ्यात कसं आणि कुठून योगदान दिलं हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पुढचा मुद्दा, भाग 5, चळवळीचं स्वरूप, लढ्यात कोणी सहभाग घेतला? ही चळवळ खऱ्या अर्थाने तळागाळातील लोकांची होती. ही काही केवळ शहरी उच्चभ्रूंची चळवळ नव्हती बरं का. ठाणे, नाशिक आणि विदर्भातील कोरकू आणि भिल्ल आदिवासी समुदायांनी यात प्राणपणाने सहभाग घेतला, कारण जंगल हेच त्यांचं घर आणि जगण्याचं साधन होतं. त्यासोबतच ग्रामीण भागातील शेतकरी वर्गानेही यात मोठ्या प्रमाणावर उडी घेतली.
या सर्वांचा मुख्य उद्देश एकच होता: ब्रिटिश महसूल यंत्रणेला आव्हान देणे आणि त्यांच्या आर्थिक शोषणाला आळा घालणे. सामान्य माणसाच्या एकत्रित ताकदीचं हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि आता शेवटचा टप्पा, भाग 6, MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे, तथ्यांची उजळणी. हे 3 मुद्दे कायम लक्षात असायलाच हवेत. पहिला म्हणजे बापूजी आणे यांना लोकनायक ही सन्माननीय पदवी ह्याच पुसदच्या सत्याग्रहातील यशस्वी नेतृत्वामुळे मिळाली. दुसरा मुद्दा, सांगलीच्या घटनेला केवळ सत्याग्रह न म्हणता प्रशासनाला हादरवून सोडणारं ऐतिहासिक बिळाशीचे बंड असं म्हटलं जातं. आणि तिसरा, सर्वात हृदयद्रावक पण लक्षात ठेवण्याजोगा मुद्दा म्हणजे चिरनेरचा सत्याग्रह. चिरनेरमध्ये पोलिसांनी थेट गोळीबार केला आणि त्यात 17 लोक हुतात्मा झाले. हा रक्ताळलेला इतिहास या लढ्याच्या गांभीर्याची जाणीव करून देतो. या संपूर्ण सखोल विश्लेषणाच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण थांबूया. चिरनेरचे ते 17 हुतात्मे, बिळाशीतील धोंडीराम कुंभार आणि आदिवासी बांधवांचा तो प्रखर संघर्ष, अशा स्थानिक आणि प्रादेशिक चळवळींचे हे सर्वोच्च बलिदान आज आपला प्रशासकीय आणि राजकीय इतिहास समजून घेताना किती महत्त्वाचे ठरते. आपला इतिहास हा काही केवळ दिल्लीत किंवा मोठ्या शहरांत लिहा गेला नाही, तर तो महाराष्ट्राच्या जंगलात आणि खेड्यापाड्यातही तितक्याच प्रखरतेने घडला आहे. या माहितीपूर्ण विश्लेषणातून 1930चा हा जंगल सत्याग्रह आता अधिक स्पष्ट झाला असेल याची खात्री आहे. या प्रश्नावर नक्की विचार करा. धन्यवाद.